अरे विठ्ठल, असं का बसलाय? कोणता विचार करायला लागला एवढा? काही नाही, असंच बसलेलो होतो. कापूस पेरणीसाठी लोकांकडून कर्ज काढला. पावसाने इतकं नुकसान केलं, जेवढी अपेक्षा होती तेवढं काहीच झालं नाही. त्यात मुलीची फीस आली, घरचा सगळा खर्च आला. काय करू काहीच कळत नाहीये. मनामध्ये असे विचार येतात कधी कधी की आत्महत्याच करून घ्यावी. अरे तुला पागल गिगल झाला का? आज का बोलायला लागला? असं हारून थोडं जमत असतं. देव सगळं बघायला लागला, सगळं नीट होईल. थकलो यार भाई मी खूप. काय करू ना काहीच कळत नाहीये. एवढं कसं ताण घ्यायला लागला? असं हारलत कसं व्हायचं रे आपलं? अरे एवढा कुठं ताण घ्यायला लागला तू? बरं मी काय मदत करू तुला? नको बाबा, पहिलेच खूप करून बसला तू माझ्यासाठी, आता नको. बरं आलो मी, थांब. वाट चुकणार नाही जीवन भर. अरे सोपान त्याची पेमेंट घेतली का तू? हा मग फोन कर ना त्याला. हा हॅलो शेट, ते विठ्ठलाच्या कापसाचा काय भाव दिला तुम्ही? तुला जो दिला तोच त्याला दिला ना? बरं ऐका ना, माझा जेवढा कापूस झालाय का, मला प्रत्येक क्विंटलच्या मागं तुम्ही 3,000 रुपये कमी द्या. आणि विठ्ठलला प्रत्येक क्विंटलच्या मागं 3,000 रुपये जास्त द्या, समजा माझेच करून. असं का बरं? तुझं कशाला नुकसान करतोय? सेठ खूप परेशान येतो, तर लहान लहान मुलं आहेत आणि माझ्यापेक्षा खूप जास्त बिकट परिस्थिती त्याची. माझं काय, माझं लग्न नाही झालंय, त्याचं काय पूर्ण फॅमिली त्याला सांभाळावं लागते. त्याच्यामुळे तेवढं प्लीज माझ्यासाठी तेवढं करा. बरं बरं, तुझी मर्जी. हा कुठे विठ्ठल? शेतात होतो मालक. बरं ऐक, कापसाचा भाव वाढलाय, तुझ्याकडे जेवढा पण कापूस आहे तेवढा तयार ठेव, येतो मी यायला. मालक तरी किती भाव वाढला? प्रति क्विंटल 3,000 रुपये वाढलेले. वा वा, धन्यवाद मालक. उद्या मी सगळा माल तयार ठेवतो. बरं ठीक आहे, येतो मी उद्या. अरे भावा, खरंच देव पावला. आत्ता मालकाचा फोन आलता, म्हणे 3,000 भाव वाढला, उद्या सगळं कापूस घ्यायला येतोय. बघ, तुला म्हणालो होतो ना, देव सगळं बघतो. उगा रिकामं ताण घेतो राव तू. खूप चांगलं झालं. आता सगळ्यांचे कर्ज फेडून मला थोडेफार पैसे उरतात, पण त्याच्यात माझं सगळं भागतं. झालं नाही तर बाबा मला हक्काने सांग, बाकीचं मी करतो. रिकामा ताण न घेऊ जो फक्त तू. आत्महत्याच करणार नाही.